खूपदा काय होतं, खूप जणांना एकदम असं वाटतं की बाहेरून आल्यावर एकदम थकवा जाणवतो किंवा एकदम असं लो फील व्हायला लागतं किंवा आपल्याला असं नकोसं वाटायला लागतं, अगदी जेवणही नकोसं वाटायला लागतं. असं वाटतं की झोपून जावं, सकाळीच उठावं डायरेक्ट किंवा नुसतं पाणी पिऊन शांत बसावं, अशी मनस्थिती आपली तयार होते. आणि अशा मनस्थितीला नेमकं काय केलं पाहिजे बरं? असं हे सगळं केव्हा घडतं? तर तुम्ही मंडळी नोटीस करा, अमावस्या किंवा पौर्णिमेच्या आसपास हे सगळं घडतं. 2 दिवस आधी हे सगळं घडायला सुरुवात होते. मनाची चिडचिड होणं, डोकं स्थिर न राहणं, विचारांची कालवाकालव होणं किंवा नात्यामध्ये वाद होणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं घडायला लागतं हे ह्याच्या आसपासच असतं. तर आजचा हा व्हिडिओ आहे ना, इतका सुंदर आणि मस्त होणार आहे ना, की तो सगळ्यांनी आधी शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला उपाय त्याचे व्यवस्थित कळतील. पण मंडळी, तत्पूर्वी माझ्या मिस्टी केलेल्या या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, की अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या आयुष्यामध्ये नकळत घडत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पण अचानक घडायला लागतात आणि आपल्याला नेमकं कळत नाही. एखादी व्यक्ती आपल्याशी बोलल्यानंतरही आपलं डोकं जड व्हायला लागतं किंवा एखादी आपल्याला प्रॉब्लेम सांगत असेल आणि त्या प्रॉब्लेमशी कुठेतरी आपण पटकन कनेक्ट व्हायला लागतो आणि आपल्याला त्याचं भानही राहत नाही की आपण त्या प्रॉब्लेमशी किती आर्ततेने, किती एकदम आतून कनेक्ट झालेलो आहोत आणि तो प्रॉब्लेम आपल्या डोक्यामध्ये फिरत राहतो. काय असतं ना, की बरीचशी लोकं असतात जी तुमची ऊर्जा खेचतात. ॲक्च्युली तुमची जी ऊर्जा असते, की तुमची जी एनर्जी आहे, सकारात्मक एनर्जी आहे ना, त्याला खेचणारी लोकं दुनियेमध्ये खूप आहेत आणि कळत नकळत का होईना त्याचा आपल्याला खूप बॅड इम्पॅक्ट होतो. की आपली जी ऊर्जा असते ती कोणीतरी खेचतंय म्हटलं की आपल्याला त्रास होणारच, आपल्याला लो फील होणारच. कारण जेव्हा कितीही आपण ठरवलं की काही गोष्टी कळत नकळत आपल्याला करायच्या असतात किंवा कुणालाही न सांगता करायच्या असतात ना, तरी आपण ते करू शकत नाही. कारण आपला स्वभाव नसतो तो. आपण काही ना काही पटकन कुणाला तरी बोलून जातो. तुम्ही एखादी चांगली गोष्ट जर कुणाला बोललात ना, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काही करण्याच्या आधी जर कुणाला काही बोलत असाल तर ते तुमचं काम कधीच होणार नाही. त्याच्यामुळे स्वभावात पहिले बदल करायला हवे की कुठलंच काम होण्याआधी कुणाला काहीही बोलायचं नाही. काम 100% झाल्यानंतर मात्र तुम्ही समोरच्याला सांगू शकता. ते पण खरं तर सांगायची गरज नसते. अगदीच मनापासून वाटत असेल की ही व्यक्ती माझी शुभचिंतक आहे, तर मला तिला हे सांगायचं आहे. दुसरी गोष्ट मंडळी, की पौर्णिमा, कुठल्याही महिन्याची पौर्णिमा असू देत, कुठल्याही महिन्याची पौर्णिमा तुमच्या करिअरला सक्सेस करण्यात तुम्हाला फार मदत करेल. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला जसं लो फील होतं, चिडचिड होते, मनाचं कालवाकालव होते, विचारांचा गोंधळ उडतो, या सगळ्यासाठी ना ही पौर्णिमा फार सुंदर तुम्हाला मदत करेल. कुठल्याही महिन्याची जेव्हा पौर्णिमा येते त्यावेळेस फक्त एक लक्षात ठेवायचं की आपण कुठलेही उपाय करणार असतो पौर्णिमेला किंवा आपण कुठला तोडगा करणार असतो ना, तो कधीही कुणाला सांगायचा नसतो. काही हे उपाय असतात किंवा काही तोडगे असतात, हे गुप्त असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला सांगत सुटणं चुकीचं आहे, तुम्हाला रिझल्टच येणार नाही. तर बऱ्याच गोष्टींसाठी, म्हणजे तुमच्या करिअरसाठी, तुमच्या नात्यासाठी, तुमच्या मनात होणाऱ्या कालवाकालव किंवा तुम्हाला लो फील होतं आहे, तुम्हाला शारीरिक आजार आहेत, अशा अनेक गोष्टी, या अनेक गोष्टींसाठी आहे ना, तुम्हाला पौर्णिमा यासारखा सुंदर दिवस मिळणार नाही. कारण पौर्णिमा म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण करणारी, असंही ती चंद्राची एक कलाकलानं चंद्र जसा बदलतो ना पौर्णिमेला, तसं कलाकलाने आपल्या आयुष्यामध्ये वेगळं वळण यायला लागतं आणि नेमका त्या चंद्राच्या कलाकलेचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. बरं, पौर्णिमेला नेमकं आता आपण काय करायचं आहे? ज्यांना त्रास होतो पौर्णिमेला म्हणा, किंवा जसं मी सांगितलं की एखाद्या व्यक्ती किंवा कुठली जागा रस्त्याने घरी आल्यानंतर आपल्याला लो फील होतं, म्हणजे कुठली तरी एनर्जी आहे जी आपली ऊर्जा खेचते लिटरली ना, अशा सगळ्या गोष्टींसाठी आहे ना, रामबाण उपाय करायचा असेल तर तो पौर्णिमेला करावा. सगळ्यात महत्त्वाचं असतं पौर्णिमेला की जेव्हा तुम्ही अंघोळ करताना सकाळी, तेव्हा पाण्यामध्ये कुठलं तरी पवित्र नदीचं पाणी टाका. तुमच्याकडे गंगाजल असेल, नर्मदेचं पाणी असेल किंवा असं कुठलंही पाणी तुमच्याकडे असेल गंगेचं वगैरे, तर ते तुम्ही त्या पाण्यामध्ये टाका. बरं, आणखीन दुसरी गोष्ट की तुम्ही पाण्यात, अंघोळीच्या पाण्यात थोडंसं अत्तर टाकू शकता, कापूरचं ऑइल टाकू शकता
ह्या 3 गोष्टींनी तुम्ही पाणी तुमचं एकदम छान करून त्या दिवशी अंघोळ करू शकता. म्हणजे तुमचा पूर्ण दिवस खूप छान जाईल, नकारात्मकता अशीच निघून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी मात्र तमालपत्र घ्यायचं, अखंड तमालपत्र हवे, अखंड तमालपत्र घ्यायचं. त्याच्यावर पूर्णपणे तमालपत्रावर आपलं पूर्ण नाव लिहायचं आणि तमालपत्राच्या बॅक साईडला तुम्हाला लिहायचं आहे की माझ्यावर असलेल्या सगळ्या नकारात्मकता, माझ्यावर असलेल्या सगळ्या नकारात्मक एनर्जीचा मी नायनाट करते असं लिहायचं आणि ते तमालपत्र मात्र जाळायचं आहे. बरं, तमालपत्र आपण जेव्हा जाळतो तेव्हा त्याची जी राख असते ना ती कचऱ्यामध्ये टाकायची. ती राख अजिबात इथे तिथे कुठेही टाकायची नाही. दुसरी गोष्ट, एक सोनेरी कॅन्डल घ्यायची आणि त्या सोनेरी कॅन्डलच्या खाली बरोबर एक प्लेट ठेवायची. त्या प्लेटला फॉईल पेपर लावायचा आणि साईडला उजव्या साईडला एक नोट, रुपयांची एक नोट घ्यायची. मग ती 500ची असेल, 200ची असेल, 100ची असेल. त्याच्या बाजूला एक सिनेमनचा रोल ठेवायचा आणि हे सगळं इकडे नोट, इकडे रोल आणि मध्ये कॅन्डल असं जेव्हा तुम्ही ठेवाल ना तर त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की कॅन्डल जेव्हा तुम्ही जाळता, कॅन्डल पेटवता, तर त्यावेळेस तुमची जी नोट तुम्ही साईडला ठेवलेली आहे त्या नोटेला थोडंसं अत्तर लावायचं आणि डोळे बंद करून फक्त मनामध्ये एक अफर्मेशन द्यायचं की माझ्याकडे ही जी माझ्या हातात असलेली नोट आहे, मग ती 500ची असेल कितीही असेल ना मंडळी, ती जी नोट आहे ना तर त्या नोटेला अफर्मेशन द्यायचं की माझ्याकडे खूप पैसा येतो आहे, खूप पैसा येतो आहे. आणि मी हे का सांगते आहे तुम्हाला, कारण जेव्हा तुमच्याकडे पैसा येणार आहे ना म्हणजे तुमची मानसिक स्थिती छान होणार, तुमची नातीही छान होणार, जे काही आहे इच्छा तुमच्या तुम्ही करू शकाल. कधीही तुम्ही मागे वळून पाहायची तुम्हाला गरज उरणार नाही. कारण पैसा असेल तर सगळं आहे, सगळं मिळतं आपल्याला आयुष्यामध्ये. तर पैशांची आवक वाढवण्यासाठी ही जी मी प्रोसेस सांगते आहे ही पौर्णिमेच्या दिवशीच करायची आहे. त्या नोटेला धरून हातामध्ये तिला अत्तर लावायचं आहे, हातामध्ये नोट पकडायची आहे आणि माझ्याकडे खूप पैसा येत आहे, माझ्याकडे खूप पैसा येत आहे. जोपर्यंत ती मेणबत्ती, मग ती छोटी घ्या कारण मेणबत्ती पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला हे करायचंच आहे. तुम्ही सिनमन म्हणजे दालचिनीचा जो रोल ठेवलेला आहे आणि नंतर पूर्णपणे मेणबत्ती जळून झाल्यानंतर ती नोट आणि ते दालचिनीचा जो रोल आहे तो नोटेमध्ये ठेवायचा आहे. ती नोट रोल करायची आहे, त्याला रबर लावायचा आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हे झाला एक उपाय. दुसरं सांगते की तुम्हाला जर असं नेगेटिव्ह खूप फील होत असेल किंवा जसं मी सांगितलं की बरीच लोकं असतात जी आपली एनर्जी लिटरली खेचून घेतात किंवा आपण एखाद्याचे प्रॉब्लेम्स घेऊन येतो घरामध्ये कारण त्याचे प्रॉब्लेम्स आपण मनापासून ऐकतो. तर अशा वेळेस काय करायचं, पौर्णिमेच्या दिवशी ना कुठलीही पौर्णिमा असू दे मंडळी, एक खूप सुंदर उतारा करायचा आपल्या घराचा पण आणि आपल्या स्वतःचा पण. सगळ्यात महत्त्वाचं, एक लिंबू घ्यायचं, त्याला 5 टाचण्या टोचायच्या त्या लिंबाला. लिंबू एकधारी असेल तर अतिउत्तम. बरं, 5 टाचण्या, 4 बाजूला 4 आणि वरची जी दिशा आहे लिंबाची तिथे 2 टोचायच्या. अशा 4 आणि वरच्या ह्याला 1 अशा टाचण्या टोचून 1 किंवा 2 तुम्ही 6 घेऊ शकता, 5 घेऊ शकता टाचण्या, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायच्या नाहीत. तर ह्या पूर्ण लिंबाला, टाचण्या टोचलेल्या लिंबाला आपल्यावरून वरून खाली 7 वेळा उतरवायचं आहे आणि हे लिंबू पूर्ण काळं होईपर्यंत जाळायचं आहे. लिंबू जाळल्यानंतर चारी बाजूनी पूर्ण जाळल्यानंतर ते एकदम हलकं होतं. ते लिंबू तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, घराचा उतारा आपण कसा करायचा, तर हातात 7 कापूर घ्यायचे. आपल्या घराच्या दरवाजाच्या आतल्या बाजूनी डावीकडनं भिंतीला कापूर लावत 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 उजवीकडनं बाहेर जायचं आहे. ठीक आहे, घराच्या बाहेर जायचं आणि आपल्याकडे आपण धूप वगैरे जाळतो, अशी एखादं आपल्याकडे मातीचं भांडं असेल, काही असेल किंवा धूपदाणी असेल, काही असेल, त्याच्यामध्ये हे कापूर आपल्याला बाहेर घराच्या जाळायचे आहेत. हे सगळं तुम्ही पौर्णिमेला जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामधनं बरेचसे हर्डल्स कमी झालेले आहेत, प्रॉब्लेम्स कमी झालेले आहेत, अडचणी कमी झालेल्या आहेत आणि जी नेगेटिव्हिटी सतावत होती तुम्हाला ना ती पण पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. आणि हे दर पौर्णिमेला तुम्ही केलं तर त्याचा फायदा तुम्हाला खूप छानच होणार आहे. तुम्हाला कुठल्याही पौर्णिमेचा त्रासही होणार नाही, नात्यामध्ये कुठल्या खललही येणार नाही, कुठली नेगेटिव्हिटी तुम्हाला लवकर कनेक्टही होणार नाही. तर मला वाटतं मी आज इतका सुंदर उपाय दिलेला आहे, पौर्णिमेचा पुरेपूर वापर करून घ्या. अजिबात पौर्णिमेला डावलू नका.
पौर्णिमा कधी येते हे कॅलेंडरमध्ये नोंद करून ठेवत जा. आणि हा जो व्हिडिओ आहे याची आज ना प्रत्येकाला गरज आहे की पौर्णिमा येते आणि जाते, आपल्याला कळतही नाही की आपण या दिवशी काय केलं पाहिजे. तर मंडळी, पौर्णिमेचा दिवस आता लवकर जवळ येत आहे. प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा असते. तर प्लीज हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि ज्यांनी कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की कोणाकोणाला पौर्णिमेला त्रास होतो आणि कोण पौर्णिमेला काय काय उपाय करतात. व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.